वर हल्ला केल्याचं सोशल मीडियावर बरंच व्हायरल होतंय, पाकिस्तानमधून देखील व्हायरल होतंय की आणि त्यामुळे जे काही एअरबेस सांगण्यात आले होते, सरगोदा आहे की नूर खान एअरबेस आहे, रावळपिंडी आहे, त्या ठिकाणी हल्ला केल्याचं भारतानं सांगितलेलं आहे की एअरबेस ते आपण उद्ध्वस्त केलेली होती. मात्र त्यावरूनच ते किराणा हिलवर हल्ला झाला अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. नक्कीच भारताचे डीजीएओ एअर मार्शल ए.के. भारती यांनी जर सांगितलं असेल की किराणा हिल्सवर न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स आहेत की नाही याची आम्हाला माहिती नाही, तशा प्रकारचा आम्ही हल्ला केला नाही, तर माझ्या मते त्यांनी ऑथेंटिकेट केला आणि त्याच्या पुढे जायची गरज नाही. पण ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि त्यामध्ये काही अंशी जरी तथ्य असेल की इजिप्तचं विमान त्या ठिकाणी येत आहे, अमेरिकेची जी आहे अँटी रेडिएशन टीम त्या ठिकाणी जाते, या बातम्यांमध्ये जर काहीही तथ्य असेल तर माझ्या मते जे आहे कुठे ना कुठे अशा प्रकारची काही घटना घडली असेल हे सुद्धा त्या ठिकाणी खरं आहे. आणि भारताचे डीजीएओ यांनी नाही का म्हटलं असेल, एक तर जे आहे अण्वस्त्र ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तशा प्रकारचा हल्ला आम्ही केला असं जर आपण त्या ठिकाणी खरोखरच केला असेल आणि तसं जर आपण ऍक्सेप्ट केलं तर ती ब्रेकिंग नाही संपूर्ण जगासाठी जी आहे महा ब्रेकिंग न्यूज होईल. आणि त्याहून महत्त्वाचं, ज्या प्रकारची शांततेची प्रक्रिया भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीज फायरच्या माध्यमातून जस्ट आता सुरू झालेली आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट डीजीएओ कडून जाणं या शांतता प्रक्रियेला किंवा या सीज फायरला खूप मोठा सुरुंग लावल्यासारखं त्या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं माझ्या मते जे आहे युद्ध सदृश्य परिस्थितीला खऱ्या अर्थानं भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे आहे युद्धामध्ये कन्वर्ट व्हायला हे एक स्टेटमेंट कारणीभूत ठरलं असतं. म्हणून मला वाटतं की स्ट्रॅटेजिकली अशा प्रकारचं डिनाय त्यांनी केलं असेल. पुन्हा माझं रायडर की हे तेव्हाच खरं आहे जर बाकीच्या सगळ्या ज्या बातम्या आंतरराष्ट्रीय मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे येत आहेत त्यामध्ये जर काही तथ्य असेल तर अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. पण एक गोष्ट मात्र नक्की, हे जरी खरं नसलं तरी एक गोष्ट 100% खरं की काही मिनिटांमध्ये आपण पाकिस्तानमध्ये जाऊन, डीप पाकिस्तानमध्ये जाऊन नूर खान एअरबेस असेल जे त्यांच्या इस्लामाबादच्या जवळ आहे, रावलपिंडीमध्ये त्या ठिकाणी आहे, मुरीद एअरबेस त्या ठिकाणी असेल, रफिकी एअरबेस असेल, असे एक नाही दोन नाही 11 एअरबेस आणि मिलिटरी बेस जे स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाचे होते, एअर डिफेन्सशी संबंधित कमांड अँड कंट्रोल, महत्त्वाचे फायटर जेट्स, महत्त्वाचे आर्म्ड ड्रोन्स, या सगळ्यांचा जो आहे एक प्रकारे खात्मा करण्यामध्ये या हल्ल्यांच्या माध्यमातून आपल्याला यश मिळालं असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि न्यूक्लिअर वेपन्स आपण हिट केले की नाही तो दुसरा प्रश्न, पण या प्रकारे आपण जर त्यांना हिट करू शकलो असलो काही मिनिटांमध्ये तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या एक प्रकारची चुणूक आपण पाकिस्तानला दाखवली आणि त्याच्यावरून माझ्या मते जे आहे पाकिस्तानला अंदाज आला. म्हणूनच अमेरिकेकडे जे आहे एक प्रकारची याचना त्यांनी केली असेल की कसंही करून जे आहे शस्त्रसंधी करा. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामुळेच जे एक प्रकारचं व्हायरल होणारं त्या ठिकाणी येतंय की भय बिना प्रीत नाही, तर एक प्रकारे जे आहे डेटरन्स आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं भय आपण निर्माण करून ठेवलेलं आहे. जसं म्हणतात ना की बंदूक जी आहे ती चालवण्याची गरज नसते, फक्त बंदूक दाखवल्यानंतर समोरचा त्या ठिकाणी घाबरला पाहिजे. तशाच प्रकारे आर्म्ड फोर्सेसची आपली जी क्षमता आहे एक प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे आपण त्याचं प्रदर्शन केलं, पाकिस्तानला जे आहे हा इशाराच त्या ठिकाणी सफिशियंट आहे. नक्कीच सर, आता काही मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, तर साधारणतः कोणते मुद्दे त्यांच्या बोलण्यामध्ये असतील, काय ते देशाला आश्वस्त करतील, काय सांगतील? दहशतवादाविरुद्धची लढाई हा त्यांचा जे आहे मुख्य थीम असेल असं मला वाटतं. आणि आता याच्या पलीकडे ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर हा जो एक धोरणात्मक बदल आपण केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत आता जगामध्ये जे आहे हार्ड स्टेट म्हणजे ऍब्सोल्युटली झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम हे फक्त पुस्तकांमध्ये किंवा ओळींमध्ये न राहता आमच्या धोरणामध्ये राहणार आहे, अशा प्रकारची भूमिका सुद्धा ते त्या ठिकाणी मेन्शन करतील. त्रयस्थ भूमिका डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी दावा करतायत, पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्याचं इंटरनॅशनलायझेशन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. त्या अनुषंगानं भारत सरकारची स्पष्टपणे भूमिका जी मागच्या कित्येक दशकांपासून राहिलेली आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकच अनफिनिश्ड एजेंडा आहे आणि तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर. संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच अधिकृतरित्या इंटिग्रल कॉम्पोनंट आहे. त्या अनुषंगानं जर पाकिस्तानशी चर्चाच करायची असेल तर पाक व्याप्त काश्मीरशी संबंधित आम्ही नक्कीच चर्चा करू आणि शिमला कराराचा त्या ठिकाणी दाखला देत म्हणजे द्विपक्षीय चर्चेमधून शांततेच्या मार्गातूनच अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. यामध्ये एकतर्फी कारवाई कोणीही करू नये याचाही दाखला ते त्या ठिकाणी देऊ शकतील. इन नटशेल आपल्या आर्म्ड फोर्सेसला कॉंग्रॅच्युलेट करणं असो, त्याचबरोबर हा कशा प्रकारचा टीम एफर्ट होता आणि संपूर्ण देश 142 कोटी जनता कशी जी आहे आपल्या आर्म्ड फोर्सेसच्या पाठीशी आहे आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला कसा आपण इशारा दिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा दहशतवादाचा विरुद्धचा लढा हा संपला नाही, ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन, अशा प्रकारचा मेसेज सुद्धा माझ्या मते कडक मेसेज संपूर्ण जनतेला विश्वासात घेण्यासाठी आणि त्याचबरोबर जगाला आणि दहशतवादी संघटनेला देण्याचा प्रयत्न भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या या राष्ट्राला उद्देशून जे संबोधन असणार आहे त्यामध्ये करतील. नक्की सतीश सर, युद्धविराम नेमका का झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी अनेक भारतीयांना आवडलेली नाही, तर हेही मुद्दे असतील?
नक्कीच माझ्या मते जे आहे प्रत्यक्ष ते डोनाल्ड ट्रम्पचं नाव त्या ठिकाणी घेणार नाही, पण त्रयस्थ पार्टी किंवा थर्ड पार्टी आपण ज्याला म्हणतो, थर्ड पार्टीचं अधिकृतरित्या भारत पाकिस्तान किंवा त्यातल्या त्यात काश्मीर मुद्द्याशी संबंधित काहीही त्याचा संबंध नाही असा रेफरन्स कुठेतरी जो आहे नक्कीच माझ्या मते येईल. सीज फायरच्या अनुषंगानं तशा प्रकारचाही रेफरन्स येऊ शकतो की पाकिस्तानच्या डीजीएमओ कडून तशा प्रकारची रिक्वेस्ट झाली म्हणून आम्ही जे आहे शस्त्रसंधीसाठी तयार झालो. या भाषणामध्ये ही सुद्धा थीम त्या ठिकाणी येईल की आम्हाला युद्ध करायचं नाही, आम्ही युद्धाच्या फेवरमध्ये त्या ठिकाणी नाही, पण आमचा जो दहशतवादाविरोधी लढा आहे त्याच्याशी संबंधित जे आहेत त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही सुद्धा भूमिका त्या ठिकाणी ते स्पष्ट करतील. म्हणजे त्रयस्थ पार्टीची भूमिका त्या ठिकाणी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा त्या ठिकाणी माझ्या मते ते उल्लेख करणार नाहीत, पण या माध्यमातून त्यांना सुद्धा इशारा देण्याचा सरळ सरळ एक मेसेज हा जागतिक समुदायाला त्यांच्या या भाषणामधून ते देतील. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.